राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त वनगळी येथे व्याख्यान व राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक। नमस्कार, महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। जाणून घेऊया आता सविस्तर माहिती। इंदापूर तालुक्यातील वनगळी येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। कार्यक्रमाचे मुख्य आयोजक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव कमिटीचे आयोजक आजीनाथ पारेकर, प्रशांत पारेकर, माऊली सूर्यवंशी, गोरख पारेकर, नितीन पारेकर व ग्रामस्थ यांच्या प्रयत्नातून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली। राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर व्याख्याते प्राध्यापक संतोष पिंगळे, लेखक सरंजामी मरहटे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर अनेक दाखले देत उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले। तर कार्यक्रमासाठी आलेले प्रमुख मान्यवर भाऊसाहेब चोरमले, अमोल करे, लक्ष्मण देवकते, आप्पासाहेब माने, तानाजी नरोटे, पोपट शिंगाडे, समीक्षा बहुउद्देशीय विकास संस्थेच्या अध्यक्षा रोहिणी राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती। समीक्षा बहुउद्देशीय विकास संस्था यांच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त वनगळी गावात वृक्षारोपण करणार असल्याची माहिती जाहीर करण्यात आली। कर्मयोगी सहकारी साखर कारखाना बिजवडीचे संचालक हिरालाल पारेकर, राहुल पारेकर तसेच बिजवडी ग्रुप ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच पांडुरंग पारेकर, पत्रकार दत्ता पारेकर, शिवाजी करंगळ, हनुमंत तुपे, ॲडव्होकेट अनिल पारेकर, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब चव्हाण, धनाजी बापू पारेकर, भानुदास पारेकर, समाधान ढावरे, समाधान नलवडे, मच्छिंद्र पारेकर, राजेंद्र पारेकर, किरण पारेकर, किरण चव्हाण आदी ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते। मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी इंदापूर तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी सचिन बोराडे, सुधीर काळे यांनी चोख बंदोबस्त केला होता। प्रामुख्याने धनगरांच्या लष्करी परंपरा हा विख्यानाचा विषय आपल्या समोर सादर करण्याचं कारण असं की बऱ्याच वेळा आता अलीकडील काळामध्ये आपण वेगवेगळ्या महात्मे, शूरवीर, पराक्रमी, कर्तबगार अशा निरनिराळ्या व्यक्तिमत्वांचा इतिहास आपण अभ्यासलेला असतो। कधी यूट्यूबच्या माध्यमातून, सोशल चॅनलच्या माध्यमातून ऐकलेला वगैरे असतो। पण याच्या पलीकडे जाऊन एक प्रबोधन व्हावं असं, त्याच्या पलीकडे एक सामाजिक थोडंसं, ज्याला आपण एक ऑडिट म्हणू, सोशल ऑडिट, असंही थोडंसं गोष्टी आपल्या कानावरती येणं गरजेचं असतं, मेंदूपर्यंत जाणं गरजेचं असतं। आणि त्याच्यातून हे व्याख्यानाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि त्या मागचं दैनंदिन हे संपत नाही। यातून आपल्याला समजण्यासारखी, शिकण्यासारखी एक गोष्ट आहे की आपण जी गोष्ट साध्य करत असतो ती शेवटच्या घटकापर्यंत आपल्याला नेता आली पाहिजे। त्याचं योग्य प्रकारे आपल्याला श्रेय घेता आलं तर आणि तरच आपला ह्या व्यावहारिक दुनियेमध्ये निभाव लागण्यासारखी सिच्युएशन असते। दुर्दैवाने धनगरांच्या बाबतीत तेच घडलं। धनगरांना आपली योग्य ती ओळख ना स्वतःपर्यंत आणता आली, ना समाजापर्यंत नेता आली, आणि त्याच्यातून धनगरांचं फार मोठ्या प्रमाणात एक खच्चीकरण झालं। आणि त्यामुळं सुद्धा हा धनगरांचा इतिहास आपल्याला माहीत असणं गरजेचं असतं। आता सांगितलं इतिहास 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 म्हणलं की आपण होळकर घराण्यापासून सुरुवात करत असतो। होळकर घराणं आज 31 मेला ज्यांची जयंती होती त्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं जयंतीचा कार्यक्रम, आणि हे नाव बहुतेक करून महाराष्ट्रातल्या सर्व समाज घटकापर्यंत गेलेलं असतं। मातोश्री देवींचं कार्य खूप थोर आहे, त्यामुळं ते फक्त कार्य जे आहे ते फक्त धनगर समाजापुरतं मर्यादित कधीच नव्हतं। ते धनगर समाजाच्या पलीकडे असलेल्या निरनिराळ्या जाती होत्या। मराठी समाज जो होता आपला पूर्णपणे, त्यामध्ये महाराष्ट्रीयन, ब्राह्मण, मराठे, माळी, साळी, कोळी, कुणबी, महार या जाती तर आल्याच, पण ह्या महाराष्ट्राच्या पलीकडे असलेलं मध्य प्रदेश। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोनकांबळे। अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।